या निवडणुका संपन्न करीत असतो आणि हे गाव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि उद्धव साहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाला मानणारं गाव असल्यामुळे मखमलाबाद मधनं गणेश भाऊ गीते यांना प्रचंड मोठी आघाडी आम्ही या ठिकाणी देऊ ही आपल्या सर्वांसमोर शिवसेनेच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो। आणि पाटील साहेब, आपल्याला शिन्नरला जायचं असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही, परंतु एक विनंती आपल्याला करेल की उद्या आपल्या जाहीरनाम्याचं प्रकाशन मुंबईमध्ये होते। शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आदरणीय पवार साहेबांनी 70,000 कोटी रुपयाची कर्जमाफी महाराष्ट्रामध्ये केली होती आणि त्यानंतर आता सर्व शेतकऱ्यांना आपण 3 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा त्या ठिकाणी केली। परंतु माझी विनंती आहे साहेब, सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असताना कुठलाही क्रायटेरिया त्या ठिकाणी लावू नका, कारण भारतीय जनता पार्टीनं पाठीमागे एक कर्जमाफीची घोषणा केली आणि त्यामध्ये तत्वतः हा शब्द टाकला। हा शब्द टाकल्यामुळे अनेक शेतकरी वर्ग कर्ज वंचित माफीपासून त्या ठिकाणी साहेब वंचित झाला आणि एक शेतकरी या नात्याने विनंती करेल की शेतकऱ्यांची कर्जमाफी करीत असताना त्या ठिकाणी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन संपूर्ण कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काहीतरी घोषणा केली पाहिजे ही शेतकऱ्यांच्या वतीने आपल्याला विनंती करतो। आणि आपण मखमलाबाद मध्ये आलात, गणेश भाऊ गीतेंना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलात। एक 100% ग्वाही या ठिकाणी आपल्याला देतो की येती निवडणूक पंचवटीमधील प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा मतदारसंघ असून शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहेत आणि गणेश गीते देखील शेतकरी कुटुंबामधले उमेदवार असल्यामुळं सुनील भाऊ बागुल असतील, कोंडाजी मामा असतील, सर्व पदाधिकारी असतील, मखमलाबाद मधील आमचे सर्व पक्षांचे पदाधिकारी असतील, यांच्या नेतृत्वाखाली गणेश गीतेंना या ठिकाणून मखमलाबाद आणि रामवाडी परिसरामधनं प्रचंड मोठी आघाडी देऊन या विजयामध्ये खारीचा वाटा आम्ही या ठिकाणी उचलू एवढीच या ठिकाणी ग्वाही आपल्याला देतो आणि माझा प्रस्ताव थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उभाटा गट यांच्या सर्वांच्या वतीनं आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीनं सन्माननीय जयंत पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। अजयजी बागुल, शंभूजी बागुल आणि त्याचप्रमाणे सर्व गावातील ज्येष्ठ जे आहेत त्यांच्या वतीने हा सन्मान करण्यात येतोय। अंकुशजी काकड, नितीनजी पिंगळे, महेशजी, योगेशजी काकड, सचिनजी पिंगळे, प्रमोदजी पालवे, प्रवीणजी जमदडे या सर्वांच्या वतीने हा सन्मान करण्यात येतोय। गणेशजी काकड आणि सहकारी शिवतांडळ प्रतिष्ठान यांच्या वतीने देखील हा सन्मान करण्यात येतोय। महेशजी, यानंतर मी पुन्हा एकदा व्यासपीठावर जे मागच्या साईडला उभे आहेत त्यांना विनंती करतो, आपण खूप कॉर्नरला जर उभे असाल तर कृपया थोडं खाली उतरून उभं राहिलात तर तुम्ही सेफ राहाल, काळजी घ्या। यानंतर शिवव्याख्याते सन्माननीय यशवंतजी गोसावी यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी संबोधित करावं। प्रदेश सरचिटणीस सन्माननीय यशवंतजी गोसावी या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व कार्यकर्ते आणि जगदीशजी गोडसे यांना मी विनंती करतो, कामगार नेते सन्माननीय जगदीशजी गोडसे यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं आणि स्टेजची कॅपॅसिटी लक्षात घेता मी सर्वांना विनंती करतो जे कोणी मागे उभे असतील त्यांनी कृपया थोडं खाली उतरलं तर बरं होईल। माझी स्टेजवरच्या सगळ्या आमच्या मान्यवरांना विनंती आहे,
आपण उभे आहात, आपल्यामधून इथून फक्त गणेश भाऊ उभे आहेत, त्यामुळे बाकीच्यांनी खाली किंवा वरती बसलं तरी हरकत नाही. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्या नाशिक जिल्ह्याच्या मातीत आपण बोलतोय, ती माती ज्यांनी आपल्या समतेच्या विचारानं नांगरली ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. याच नाशिकच्या मातीमध्ये उदोजी मराठा बोर्डिंग काढून महात्मा फुलेंचा समतेचा विचार ज्यांनी रोवला ते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज. याच नाशिक शहरामध्ये काळाराम मंदिराचा सत्याग्रह करत ज्यांनी आमच्या अस्पृश्य बांधवांना न्याय मिळवून दिला ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याच नाशिक जिल्ह्याच्या मातीमध्ये ज्यांनी घाट बांधला, ज्यांनी या मातीमध्ये धर्मशाळा उभ्या केल्या, त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर ज्यांची आज जयंती आहे, ते राघोजी भांगरे, तंट्या भील, जननायक बिरसा मुंडा यांच्यासह तमाम महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. ज्यांच्या विचारावर गेली 50 वर्ष अविरतपणे महाराष्ट्र प्रेम करतोय आणि गेली 50-55 वर्ष ज्या माणसानं आपल्या सर्वस्वाचा त्याग करत या मातीमधल्या तरुणांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, वंचितांना, गोरगरिबांना, बहुजनांना पुढे आणत महाराष्ट्र पुढे नेण्याचं काम केलं, ते पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. महाराष्ट्राची माती ही निष्ठेची आहे, महाराष्ट्राची माती ही कर्तृत्वाची आहे आणि ज्या ज्या वेळी निष्ठेचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी एक नाव सुवर्णाक्षरात कोरलं जाईल आणि ते नाव म्हणजे आदरणीय जयंत पाटील साहेब. विचारपीठावर स्थानापन्न असणारे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार, आमचे मार्गदर्शक आदरणीय भास्करजी भगरे सर, विचारपीठावर स्थानापन्न असणारे आदरणीय श्रीरामजी शेट्टे साहेब, आदरणीय कोंडाजी मामा आव्हाड, गोकुळदादा पिंगळे आणि ज्यांच्या प्रचाराच्या सभेसाठी तुम्ही आम्ही सगळे एवढ्या प्रचंड ताकदीनं या ठिकाणी एकत्र आलोय, ते आदरणीय गणेश भाऊ गीते आणि सर्व उपस्थित माझ्या भावंडांनो, भगिनींनो आणि बांधवांनो. कुठलाही कार्यक्रम असला, लग्नाचा सोहळा असेल, शुभ कार्य असेल, कुठलाही कार्यक्रम असला, गणेशाला वंदन केल्याशिवाय कार्यक्रमाची सुरुवात होत नाही. ही आमची संस्कृती आहे आणि आवर्जून सांगतो, ज्यावेळी विधानसभेचा निकाल 23 तारखेला लागेल त्यावेळी प्रथमतः गणेशालाच वंदन होईल, हे या मखमला बादशाह मातीमधून ठणकावून सांगतो. काल मी नगर जिल्ह्यात होतो. मी काल नगर मध्ये होतो. नगर मधून सभा संपवून नाशिक मध्ये आलो. नाशिक मधून जेल रोड मधून गाडी वळवली. जेल रोड मधून इकडे आपल्या आडगाव रोड कडे यायला लागलो. दोन्ही बाजूला बघितलं, मला माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती असेल, त्या रोडनं येत होतो आणि बघत होतो, याही साईडला बॅरिगेट्स, त्याही साईडला बॅरिगेट, पेट्रोल पंप बंद, हॉटेल बंद. रात्रीचे 11:30 वाजले, जेवायला मिळत नव्हतं, इकडं बंद तिकडं बंद, सगळं रोड बंद. मी विचारलं नेमकं झालंय काय? खाली रस्ते बंद आहेत, बॅरिगेट्स लावलेत, वर धूरच धूर दिसतोय. मी म्हटलं हा धूर कशाचा? माझ्या सोबत होती माणूस होता, त्यानं मला सांगितलं, साहेब पंचवटीत दुपारी एक सभा झाली आणि इतकं फेकलंय म्हटला आणि त्यामुळे हा सगळा धूर आहे म्हटला. सगळी फेकाफेकी, सगळी फेकाफेकी. अरे काय सांगताय तुम्ही? काय फेकलं? काय सांगितलं की महाविकास आघाडीच्या लोकांनी फेक नॅरेटिव्ह सेट केला. म्हटला फेक संविधान बदलायचं आम्ही बोलला नव्हतात. युट्यूबला व्हिडिओ काढून बघा. राजस्थानच्या ज्योती मिर्झा भारतीय जनता पक्षाच्या आहेत. जाहीर सांगितलं, आम्हाला निवडून द्या, लोकसभेत बहुमत दिलं तर आम्हाला संविधान बदलायचं आहे. कर्नाटकचे आनंद कुमार हेगडे म्हटले, मंत्री आहेत, ते म्हटले आम्हाला बहुमत द्या, भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं, आम्हाला संविधान बदलायचं आहे. मालेगाव बॉम्बस्फोटामधले आरोपी प्रज्ञा सिंग म्हटल्यात, आम्हाला संविधान बदलायचं आहे. अरे प्रत्येक जण येतोय. अयोध्येचे उमेदवार लल्लू सिंग बीजेपीचे म्हटले, आम्हाला संविधान बदलायचं आहे. अरे या महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास आहे. ज्यानं संविधान संपवायचा प्रयत्न केलाय ना, त्याचं राजकारण संपवायचं काम इथल्या जनतेनं केलंय. हा आमचा इतिहास आहे.
बोलावं लागेल आम्हाला. मी नाराज जाणीव आहे, नाशिकच्या मातीत बोलतोय. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, मागच्या 10 वर्षामध्ये काय मिळालंय आपल्या नाशिक जिल्ह्याला? हे आपलं पंचवटी आहे. इथून पलीकडे गेला तर यचल हिंदुस्तान एरोनॉटिकल्स 1962 साली याच नाशिक शहरामधून आदरणीय श्रुतिशेष यशवंतराव चव्हाण लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिले. त्यांना नाशिककरांनी बिनविरोध निवडून दिलं आणि त्या सभेमध्ये, त्या विजयी सभेमध्ये आदरणीय चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं की नाशिकचं ऋण मी फेडून दाखवणार. आणि 1964 मध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी नाशिकला एचएल सारखा प्रोजेक्ट दिला. मागच्या 10 वर्षामध्ये तो प्रोजेक्ट उद्ध्वस्त करायचं काम हे या भारतीय जनता पक्षानं केलंय. आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात काय, मी नाशिक दत्तक घेतलंय. म्हटलं दत्तक तुम्ही, आणि काय केलं 10 वर्षामध्ये नाशिकमध्ये? कोरोनाचा 2 वर्षाचा काळ सोडला तर 7.5 वर्ष या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. आणि तुम्ही काय निष्ठेच्या गप्पा मारता? मगाशी कोणतरी सांगत होतं, म्हटलं काल महायुतीचा उमेदवार गणेश भाऊन बद्दल निष्ठेच्या गप्पा मारत होता, निष्ठेबद्दल बोलत होता. माझं त्यांना सांगणं आहे, तुमच्या बद्दल आम्हाला आदर आहे, तुमच्या परिवाराबद्दल आम्हाला अभिमान आहे, पण आमची इच्छा अशी आहे की निष्ठेचा तुमचा इतिहास तुम्ही आम्हाला काढायला लावू नका. याचं कारण असं आहे, अरे असा एक पक्ष नाही जो तुम्ही सोडला नाही आणि तुम्ही निष्ठेच्या गप्पा मारता. अरे गणेश भाऊ हा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. या माणसानं ज्या पक्षात असेल ना त्या पक्षात निष्ठावानपणे काम करून दाखवलं. पण जर निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तो अन्याय मोडायची ताकद सुद्धा या माणसामध्ये आहे. आणि म्हणून हा माणूस ताकदीने इथल्या सामान्य माणसासोबत उभा आहे. आदरणीय दिगंबर नाना इथं विचारपीठावर आहेत, आमचे गोकुळ भाऊ इथं आहेत, तिघही पिढ्या, ही सगळी माणसं यांच्या दारात गेलेला माणूस आतापर्यंत परत कधी आला नाही. हा या कुटुंबाचा इतिहास आहे. कारण शेतकऱ्याचं कुटुंब आहे, हे कष्टकऱ्याचं कुटुंब आहे, सामान्य माणसाचं कुटुंब आहे. आणि भारतीय जनता पक्षाला विनंती आहे की तुम्ही बोलताय कोणाबद्दल? हे बोलण्याचं सोडा. तुम्ही ज्या घोषणा केल्या तर त्याचं काय झालं? इथं सांगितलं ना पंचवटीमध्ये की भारतीय जनता पार्टी के, बीजेपी के सभी उम्मीदवारों को चुन के लाना है, इनको वोट करना है. का मतदान करायचं आम्ही तुम्हाला? का मतदान करायचं? नाशिकमध्ये ट्रॅफिक वाढवली म्हणून? नाशिकचा महेंद्रचा प्रकल्प गुजरातला नेला म्हणून? आमचा वेदांता फोक्सोगानचा प्रकल्प तुम्ही गुजरातला घेऊन चालला म्हणून आमच्या नाशिक जिल्ह्याचं पाणी पळवून गुजरातला घेऊन जाताय? त्याच्याकरता आम्ही नाशिककरांनी तुम्हाला मतदान करायचं का? विचार करायची वेळ आहे, चिंतन करावं लागेल. माझं एक वाक्य लक्षात ठेवा, सत्ता हे शस्त्र आहे, सत्ता हे शस्त्र आहे. ते जर दरोडेखोरांच्या हातामध्ये दिलं तर दरोडे पडल्याशिवाय राहत नाही, आणि त्याचं डॉक्टरच्या हातामध्ये दिलं तर माणूस वाचल्याशिवाय राहत नाही. आम्ही विचार करायचा आहे की कोणाच्या हातामध्ये द्यायचं आहे. यांनी सांगितलं काल, काय म्हटले सभेमध्ये साहेब? यांनी सांगितलं की म्हटले महात्मा गांधी जी कांग्रेस खत्म करने वाले थे. माझा प्रश्न त्यांना एवढाच आहे, महात्मा गांधी जी कांग्रेस खत्म करने वाले थे, महात्मा गांधी जी को खत्म किसने किया? याचं उत्तर आम्हाला भारतीय जनता पक्षाची माणसं देणार आहेत का? विचारायच प्रश्न. या महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्या शिवाजी महाराजांचा मालवणचा पुतळा कोसळला, उत्तर दिलं नाही 8 महिन्यामध्ये. आणि कालच्या सभेत, याच सभेमध्ये सांगितलं की महाराष्ट्र में गुजरात मॉडेल लाना आहे. काय गुजरात मॉडेल आहे यांचं? गुजरात मॉडेल काय आहे? एक उदाहरण तुम्हाला सांगतो. गुजरात मध्ये अहमदाबाद आहे, अहमदाबाद मध्ये एक पूल आहे. मी जे सांगितलं ना गुगलवर सर्च करून बघा. गुजरात मध्ये अहमदाबाद आहे, अहमदाबाद मध्ये एक ब्रिज आहे, त्या ब्रिजचं नाव आहे हाटकेश्वर ब्रिज. आणि हाटकेश्वर ब्रिजचं 4 वर्षापूर्वी बांधकाम झालं होतं. 4 वर्षामध्ये हाटकेश्वर ब्रिज हा नादुरुस्त झाला, तो पाडायचं टेंडर निघालं. 4 वर्षापूर्वी बांधलेला हाटकेश्वरचा ब्रिज हा बांधण्याकरता 42 कोटी रुपये इतका खर्च आला. आणि 4च वर्षामध्ये हा ब्रिज नादुरुस्त झाला. नादुरुस्त झाल्यावर त्याला पाडायचं जे टेंडर निघालं ना, ते टेंडर 54 कोटीचं आहे. 54 कोटीचं. याला गुजरात मॉडेल म्हणतात. ते गुजरात मॉडेल तिकडे भंगारमध्ये विका, महाराष्ट्रामध्ये आणू नका. महाराष्ट्राची अस्मिता या मातीमधला विचार आहे. आणि प्रत्येक जागेवर आम्ही लोकसभेच्या विजयाची सभा झाली, आदरणीय साहेब इथं आहेत. त्या प्रचाराच्या सभेमध्ये मी साहेबांना विचारलं होतं, साहेब भारतीय जनता पक्ष स्वतःला काय सांगतो माहितीये? काय
भारतीय जनता पक्ष म्हणजे पार्टी विथ डिफरन्स आहे, पार्टी विथ डिफरन्स. अरे मग कधीतरी एखाद्या वेळी तुम्ही शिस्तीत खेळा की, एखाद्या वेळी नियमानं खेळा. अरे प्रत्येक जागेवर डमी उमेदवार उभं करायचं काम तुम्ही केलं. आदरणीय भगरे सर इथं उभे बसलेत. भगरे सरांच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये यांनी बँडवर ताशा वाजवणारा माणूस त्याचा फॉर्म भरला आणि त्याच्या नावापुढे सर लिहिलं. सर, अरे जो बँडवर ताशा वाजवतो त्याच्या नावापुढे सर लिहिलं. त्या माणसाला 1,05,000 मतं पळाली. तर अरे कधीतरी नियमानं खेळा ना. याही मतदारसंघामध्ये डमी उमेदवार उभं करायचं काम केलंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही किती डमी उमेदवार उभे केलेत ना, लोकसभा तो झाकी है, विधानसभा अभी बाकी है, बाकी आहे. लोकांच्या मनात राग आहेत. माझ्या महिला माता भगिनींनो, हे आम्हाला सांगतात लाडकी बहीण, लाडकी बहीण. काय लाडकी बहीण आहे? भारतीय जनता पक्षाचे लोक लोकसभेच्या काळात कोणाचा प्रचार करत होते माहितीये तुम्हाला? कर्नाटकामध्ये प्रज्वल रेवन्ना नावाचा एक उमेदवार आहे. हा प्रज्वल रेवन्ना नावाचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा सहयोगी पक्षासोबत उभा होता आणि या उमेदवाराच्या प्रचाराकरता देशाचे पंतप्रधान गेले. या प्रज्वल रेवन्नानं कर्नाटक मधल्या 2,000 स्त्रियांवरती बलात्कार केल्याचे, अत्याचार केल्याचे व्हिडिओ काढून ठेवले आणि ते व्हिडिओ कर्नाटकामध्ये प्रसारित केले गेले. आणि त्या माणसाच्या प्रचाराकरता जर भारतीय जनता पक्षाची लोक जात असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजना देऊन हे आपल्याला भुलवत ठेवायचं काम करतायत. यांना महिलांप्रती सन्मान नाहीये. जर तुम्हाला लाडकी बहीण वाटत होतं ना, तर मग बदलापूरमध्ये अन्याय झाला, न्याय का दिला नाही? ज्या पद्धतीनं त्या आरोग्य शिंदेला मारलं ना, त्याच पद्धतीनं जो खरा आरोपी आपटे त्याला सुद्धा गोळ्या घातल्या असत्या ना, तर आम्ही म्हटलो असतो की न्याय झाला. न्याय द्यावा लागणार आहे, स्त्रियांकरता बोलावं लागणार आहे. पुण्यामध्ये आपण शहरात, पुणे मुंबई नाशिक शहरातली माणसं आहेत. पोरशे नावाची कार येते, गरीबाच्या पोराला उडवून निघून जाते. श्रीमंताचं पोरग हॉटेलमध्ये त्या पोलीस स्टेशनमध्ये बसतं आणि तिथला आमदार त्याला खायला पिझ्झा आणि बिर्याणी घेऊन जातो. ही जर गरीबाची अवस्था भारतीय जनता पक्षानं केली असेल तर आम्ही न्याय मागायचा कोणाकडं, याचं चिंतन करावं लागेल, विचार करावा लागेल. आम्हाला वाटले पोलीस आमच्या करतायत, पण साहेब पुण्यामध्ये एक सभा झाली आणि पुण्यात उभे असणाऱ्या एका आमदारानं भर सभेमध्ये एका पोलिसाच्या थोबाडीत मारली. आम्हाला वाईट वाटलं नाही. अरे पोलीस आपल्या करता नाहीत, पण पोलीस स्टेशन आमचं आहे. आम्ही पोलीस स्टेशनकडे विचार करायला लागलो आणि भारतीय जनता पक्षाचा एक आमदार पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा गोळीबार करायला लागला ना, तेव्हा आम्हाला समजलं की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यानं अख्खी इथली व्यवस्था ही उद्ध्वस्त करून टाकली आहे. आणि ही व्यवस्था तुम्हाला आम्हाला एकदा जर पुन्हा प्रस्थापित करायची असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आपल्याला निवडून आणावं लागेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस मागच्या महिन्यामध्ये भाषण करताना बोलले काय? म्हटले मी आलो, मी आलो, मी आलो, पण एकटा नाही आलो, 2 पक्ष फोडून आलो. अरे ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी तिचा अभिमान कसला बाळगताय? अरे बाळासाहेब ठाकरेंचं या नाशिक शहराशी नातं होतं. आदरणीय शरद पवार साहेबांचं या नाशिक सोबत नातं आहे. यांनी दोघांनी उभे अरे शेमडा पोरगा सांगेल शिवसेना कोणाची आहे? शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे. राष्ट्रवादी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची आहे. आणि ती फोडायचं पाप तुम्ही केलंय ना. नाशिकची जनता आरेला कार्य म्हणणारी आहे आणि गद्दारीला गाडणारी आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना माझ्या तुम्ही विनंती आहे की ज्यावेळी 20 तारखेला निवडणुकीला जाल त्यावेळी विचार करा. मणिपूरमध्ये महिलांवर झालेला अत्याचार आठवा. दादांनी सांगितलं आपण शेतकरी आहोत, शेतकऱ्यांची पिकं, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलेला आठवा. कांद्यावरची निर्यात बंदी आठवा. द्राक्ष बागा उद्ध्वस्त केलेल्या आठवा. डाळिंब पिकाला त्रास दिलेला आठवा. या मातीमध्ये तरुणांचे रोजगार पळवलेले आठवा. या मातीमधल्या कंपन्या आणलेल्या आठवा. बेरोजगार तरुणांच्या पेपर फुटीचे प्रश्न आठवा. हे सगळं आठवा आणि हे आठवून मतदान करा. तुतारी वाजवणारा माणूस हा आपला पक्ष चिन्ह आहे. या चिन्हासमोरचं बटन दाबून आदरणीय गणेशजी गीते यांना प्रचंड मतानं विजयी करा. मला एक विश्वास आहे गोकुळ भाऊ, फक्त प्रचाराची एक सभा अशी आहे, गणेश भाऊंच्या विजयाची सभा कशी असेल हा विचार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. बोला रामकृष्ण हरी. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. इतके प्रेरणादायी आणि ऊर्जात्मक शब्द ऐकल्यानंतर खरंच एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी निर्माण झाली आहे. यानंतर
आपणा सर्वांचे लाडके कामगार नेते सन्मान्य जगदीश गोडसे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी 2 शब्द मार्गदर्शन करावं. सन्मान्य जगदीशजी गोडसे यांना मी विनंती करतो. जगदीशजी गोडसे साहेब कुठे आहेत? यानंतर कादवा सहकारी कारखान्याचे चेअरमन सन्मान्य श्रीरामजी शेटे साहेब आणि ज्येष्ठ नेते यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. प्रकल्प मार्गी लागून काम देखील सुरू झाले आहे. नाशिक बर्मा क्षेत्रात बाह्य सीमेबाबत अनेक ठिकाणी अजूनही सन्मान्य जयंतरावजी पाटील साहेब, गीते साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेलं सन्मान्य व्यासपीठ, समोर बसलेले बंधू आणि भगिनी, मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की पवार साहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य या देशातील आदिवासी, दलित, अल्पसंख्याक, भूमिहीन, मजूर, ओबीसी समाज, शेतकरी बांधव यांच्याकरता प्रचंड काम आयुष्यभर केलेलं आहे. त्यांचं वय पाहता आजच्या या घडीला ते रात्रंदिवस या ठिकाणी ही जी काही व्यवस्था बिघडलेली आहे ती दुरुस्त करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतायत. बंधूंनो, एकच मुलगी आहे, त्यांना आयशा आरामामध्ये या ठिकाणी आयुष्य घालता येईल, परंतु ज्या समाजानं या ठिकाणी आजपर्यंत सत्ता दिली, महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून काम करायची संधी दिली, केंद्रामध्ये दिली, अडचणीच्या काळामध्ये पक्ष फुटला तरी त्या पक्षाचा जनाधार या ठिकाणी वाढवण्याकरता अनेक सहकाऱ्यांनी सहकार्य केलं. आणि म्हणून त्यांना असं वाटतं का आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ह्या लोकांकरता, जनतेकरता काहीतरी करणं ही आपली जबाबदारी आहे. ते ती प्रामाणिकपणे पार पाडतायत. त्यांना साथ देण्याकरता गीते साहेबांना प्रचंड मतानं निवडून आणा. येणारं जे सरकार आहे ते महाआघाडीचं येणार आहे आणि त्या सरकारामध्ये आपल्या विचाराचा आमदार त्या ठिकाणी असावा, असा विचार या ठिकाणी आपण करा आणि त्यांना प्रचंड मतं देऊन निवडून आणा. एवढीच या ठिकाणी हात जोडून विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अर्थात येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वांना अनुक्रमांक माहिती आहे ना? 1. कोणता अनुक्रमांक? 1 नंबरचं जे बटन आहे आणि उमेदवार पण 1 नंबर आहे. त्याच्यामुळे आपणा सर्वांना 1 नंबर या चिन्हासमोरचं बटन दाबून, तुतारी वाजवणारा जो माणूस आहे त्या चिन्हासमोरचं बटन दाबून गणेश भाऊंना प्रचंड मतांनी विजयी करायचंय. आणि या ठिकाणी मी गणेशजी गीते यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी माझ्या प्रचार सभेसाठी सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन करतो. पुरोगामी महाराष्ट्र घडवणारे राजश्री शाहू महाराज, बहुजनांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी अखंड लढा दिलेले महात्मा फुले आणि भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करतो. स्वातंत्र्यवीर सावरकर, कालच ज्यांचा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतीवीर वसंतराव नाईक यांना मानवंदना करतो. आणि आज माझ्या प्रचार सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, श्रीरामजी शेटे साहेब, या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडितराव पिंगळे, खासदार बगरे सर, माजी आमदार नितीन भोसले, गोकुळ नाना पिंगळे, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, आकाशजी छाजेड, मामा राजवाडे, अजय बागुल, सचिनजी पिंगळे, प्रल्हाद आप्पा काकड, प्रमोद पालवे, पुरुषोत्तम कडलक, महेश मानकर, निवृत्ती महाले, आबा बर्डे,
व व्यासपीठावरील सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, माझ्यानंतर जयंत पाटील साहेबांना बोलायचं आणि त्यांना सिन्नरला जायचंय. मी सर्वप्रथम नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने मला विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी दिली. याबद्दल मी पक्षाचे अध्यक्ष, देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे आभार मानतो. आजच्या या सभेसाठी जमलेल्या व्यासपीठावरील सर्व पक्षातील मान्यवरांचं, पदाधिकाऱ्यांचं नाशिक पूर्व या मतदारसंघामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थाने मला आता असं वाटायला लागलंय का मी योग्य जागी आलो, कारण आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी आपल्या मध्यंतरी एका भाषणातून सांगितलं होतं की आमच्याकडे सर्वात मोठे विद्यापीठ आहे, ते विद्यापीठ म्हणजे शरद पवार साहेब आहे. खऱ्या अर्थाने पवार साहेबांकडे बघितल्यानंतर त्यांचं बोलण्यात जी ऊर्जा निर्माण होते, एक साधा कार्यकर्ता पण काय करू शकतो हे शरद पवार साहेबच जाणू शकतात. खरं पाहिलं तर पवार साहेब सर्वात कमी वयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. बरेच जण मला जे म्हणतात की तुम्ही सर्वात कमी वयात स्थायी समितीचे 2 वेळेस सभापती झाले, पण आणि लगेचच आमदारकीचे स्वप्न बघायला लागले. पण माणसाला त्याच्या कामातनं या ठिकाणी प्रेरणा मिळते आणि कार्याला नेहमी महत्व दिले जातं. माझा प्रभाग एकदा तुम्ही बघा, त्याचा मी विकास नक्की केला असेल तर मला मतदान करा. माझा प्रभाग एकदा जाऊन बघितला तर तुम्हाला नक्की वाटेल की मी 5 वर्षात माझ्या प्रभागाचा काय विकास केलाय. इथं अनेक भले भले लोक 2-2, 4-4 टर्म महापालिकेत राहिले, पण त्यांनी त्यांच्या प्रभागात किती विकास केलाय आणि मी 1 टर्म मध्ये माझ्या प्रभागात किती विकास केलाय. आणि अजून एक गोष्ट माझ्या समोरचे उमेदवार नेहमी सांगता, बरेच लोक म्हणतात की त्यांच्याकडे आर्थिक शक्ती आहे, हे म्हणून मी निवडणूक लढवत आहे. पण मला हे आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं की मी एक व्यावसायिक आहे आणि मी माझ्या कष्टाने माझा व्यवसाय उभा केलेला आहे. ज्यांना व्यवसायातलं काही कळतच नाही त्यांनी त्याविषयी बोलण्यावर तर काही अर्थच नाही, कारण मी व्यवसाय करतो. मी तुमच्यासारखा म्हणजेच माझ्या विरोधकांसारखा किंवा एखाद्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या विरोधकांसारखा एखाद्या ठेकेदाराच्या जीवावर मोठा झालेला नाही. जे ठेकेदारांच्या जीवावर मोठे होतात त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही, म्हणून त्यांना फक्त मीच दिसतो आणि दिसायलाच पाहिजे. कारण 23 नोव्हेंबरला या ठिकाणी ज्या दिवशी आपण मतदान रूपी आशीर्वाद 20 तारखेला द्याल, त्या दिवशी त्यांना 23 तारखेला निश्चितपणे कळेल की कोण काय बोलत होता, कोण काय बोलतोय. आणि एक असा मी नाशिक पूर्वमधून जर तुम्ही मला सर्वांनी संधी दिली तर या ठिकाणी नक्की मी असा मतदारसंघ घडवेल पुढच्या 5 वर्षामध्ये की तुम्हाला त्याचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल. आणि कालच याच गावात काल की परवा सकाळी आमचे सन्माननीय आमदार या ठिकाणी सभा घेतली. त्यांनी मला त्यांच्यावर कधीही बोलायचं नव्हतं, कारण मी माझ्या विकासावर बोलत होतो आणि त्यांनी त्यांच्या केलेल्या कामावर बोलायला पाहिजे होतं, पण त्यांनी मला हे बोलायला भाग पाडलं. या ठिकाणी त्यांनी काल याच गावामध्ये सांगितलं होतं की गणेश गीतेंनी 17-20 वर्षात एवढे पैसे कुठून कमवले. तुम्ही माझे ऑडिट रिपोर्ट बघा, माझे बॅलन्स शीट चेक करा. तुमच्या ॲफिडेव्हिट मध्ये तरी तुम्ही खोटं नमूद केलंय. मी माझ्या ॲफिडेव्हिट मध्ये सगळ्या गोष्टी सत्य लिहिलेल्या आहे आणि सत्ता तुमची होती, मी पण सत्तेत होतो, सत्तेत तुम्ही बसलेले आहे, मी पण त्याच पक्षात काम केलेलं आहे. तुम्ही निश्चितपणे माझे बॅलन्स शीट चेक करावे. ते वकील आहे स्वतः साहेब, त्यांच्या हे सुद्धा लक्षात आलं नाही. डमी गणेश गीतेचा ज्या ठिकाणी फॉर्म भरला, डमी गणेश गीतेचा फॉर्म भरताना त्यांना असं जाणवलं होतं की गणेश आणि गणेश नाव एका खाली एक येईल. ते स्वतः ऍडव्होकेट पदी होतात स्वतःच्या नावापुढे, पण अ ब क ही नॅशनलाइज पार्टी, राज्यस्तरीय पार्टी आणि त्याच्यानंतर अपक्षाला अ ब क ड 12 खडी लावली जाते. हे त्यांच्या लक्षात न आल्यामुळं डमी गणेश गीते निश्चित प्रकारे काय 11 की 12 नंबरला गेला. पण गणेश गीते बनायला त्यांना म्हटलं इतकं सोपं नाही गणेश गीते बनणं. कोणी येईल आणि गणेश गीते बनेल असं होऊ शकत नाही, कारण गणेश गीते बनायला फार खस्ता खायला लागतं. मी फार खस्ता खाऊन इथपर्यंत आलेलो आहे. ठीक आहे, कोणाला वाटत असेल की आज
जे काही दिसतंय, पण त्याच्यासाठी मी खूप मेहनत केलेली आहे. मी आज पण 18 तास काम करतो, सामाजिक जीवनात पण काम करतो, राजकारणात पण काम करतो, पण त्याचबरोबरीने माझ्या व्यवसायात पण लक्ष देतो. त्यामुळे माझं खालचं जे स्ट्रक्चर आहे ते मी इतकं मजबूत बनवलेलं आहे की तिथे कोणी मला हलवू शकत नाही. इथं मला भले भले हलवून गेले. मी कॉम्पिटिशन माझ्या व्यवसायात पण भरपूर लोकांनी केली. आणि साहेब, मी यापूर्वी आपल्या महाराष्ट्र शासनाचा 2016 पर्यंत 29 जुलै 2016 पर्यंत महाराष्ट्र शासनाचा कॉन्ट्रॅक्टर पण होतो. पण 29 जुलै 2016 मी स्वतःहून माझा महाराष्ट्र शासनाशी रिलेटेड असलेला सगळा व्यवसाय स्वतःहून सोडला. कारण त्याच्यात साहेब, आपण मुन्नाला पण विचारू शकता, पुणेकरला, तो तुमच्या गावचा आहे. कारण मी विचार केला की माणसाला जगायला फार कमी गोष्टी लागतात आणि रोज घरून उठायचं, 15 दिवस बाहेर गावी राहायचं, परत नाशिकला यायचं, परत जायचं. मी असा स्वतः कॉन्ट्रॅक्टर असेल की ज्याच्याकडे 5-5 जिल्ह्यांचं काम होतं आणि त्या ठिकाणी स्वतःहून काम सोडणं आणि या ठिकाणी बाहेर पडणं हे इतकं सोपं नसतं. आणि त्यानंतर मी 2017 नाशिक महापालिकेची निवडणूक लढलो. पाणी घेत होतो नाही. त्यामुळे माझ्या कामावर, माझ्या कर्तृत्वावर 100% विश्वास आहे. इथे समोर बसलेली जनता पण निश्चितपणे 20 तारखेला त्यांना आठवण करून देईल की कोण कसं काम करतं. साहेब, मी माझ्या 2 वर्षाच्या स्थायी समितीच्या महापालिकेच्या कार्यकाळामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये आणि ह्या गावाच्या बॉर्डरवर 35 एकर जागेत एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम बनवलं. त्यानंतर माझ्या प्रभागामध्ये एक 500 मुलांच्या कॅपॅसिटीची ई-लर्निंग अभ्यासिका बनवली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल नव्याने माझ्या कार्यकाळात रिनोव्हेट करून कोविडच्या काळामध्ये मी अनेक लोकांसाठी 1000 बेडचं ते उपलब्ध करून दिलं. त्या ठिकाणी तिथं मटेरियल येऊन पडलेलं होतं, MRI CT स्कॅन सेंटर, सर्व मटेरियल धूळ खात पडलेलं होतं 2 वर्ष. ते पण मी माझ्या कार्यकाळात, ज्यावेळेस कोविडची भयावह परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस मी माझ्या कार्यकाळामध्ये पूर्ण क्षमतेने 2 वर्ष तिथं काम केलं. ते हॉस्पिटल 1-1.5 महिन्यात उभं केलं आणि ते CT स्कॅन, MRI ही सुविधा लोकांना मोफत सुरू करून दिली. माझ्या कार्यकाळामध्ये शहरातील माता, बंधू आणि भगिनींना जो त्रास होत होता, जे ट्रान्सपोर्ट जे आमचं नाशिकचं होतं ते महामंडळाकडे होतं आणि त्या गाड्या मोठ्या प्रमाणात खराब झालेल्या होत्या. पण आमच्या इथे महापालिकेच्या बसेस मी सिटी लिंक माझ्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी सुरू करून दिली. आणि या ठिकाणी कोणी काही आरोप केले, मी माझ्या विकासाच्या बाबतीत कुठेही मागे राहिलेलो नाही.